अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अधिक महिन्यात अशी एक सेवा आहे जी अनेक लोकांच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवते असं मानलं जातं. अडकलेले पैसे परत मिळावेत, कर्जातून सुटका व्हावी, घरात लक्ष्मीचा स्थिर वास असावा आणि भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा लाभावी, यासाठी अनेक भक्त श्रद्धेने करतात व्यंकटेश स्तोत्रमची सेवा. पण ही सेवा नेमकी कशी करायची? रात्रीची सेवा का महत्वाची मानली जाते? 3 दिवस, 21 दिवस की 41 दिवस? महिलांनी कोणते नियम पाळावेत? आणि जर रात्री सेवा करणं शक्य नसेल तर दिवसा ही सेवा करता येते का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्यंकटेश स्तोत्रम सेवेची संपूर्ण माहिती. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित ही एक सेवा तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याचं माध्यम ठरू शकते. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आजचा विषय खूप विशेष आहे, कारण अनेक महिलांच्या कमेंट येत होत्या, ताई व्यंकटेश स्तोत्राची सेवा कशी करायची? 3 रात्रीची सेवा नेमकी कशी असते? 21 दिवस किंवा 41 दिवस सेवा कशी करावी? रात्री सेवा नाही जमली तर काय करायचं? म्हणून आज आपण अत्यंत साध्या पण सोप्या पद्धतीने व्यंकटेश स्तोत्रमची सेवा समजून घेणार आहोत. व्यंकटेश स्तोत्रम का म्हणावं? स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी येतात. अडकलेले पैसे, कर्जबाजारीपणा, मेहनत करूनही पैसा न टिकणं, लक्ष्मी येऊनही स्थिर न राहणं. अनेक वेळा आपण कोणाला विश्वासाने पैसे दिलेले असतात, पण ते परत मिळत नाहीत, किंवा कितीही कष्ट केले तरी परिस्थिती ही बदलत नाही. अशा वेळी भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा मिळावी आणि आयुष्यात सकारात्मक बदल व्हावेत, म्हणून भक्त श्रद्धेने व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करतात. ही सेवा कोण करू शकतो? स्वामी भक्तांनो, ही सेवा कोणीही करू शकतो. महिला, पुरुष, वृद्ध, तरुण, कोणीही श्रद्धेने ही सेवा करू शकतो. इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाव. जी सेवा परिपूर्ण असलीच पाहिजे असं नाही, कारण परमेश्वराला दिखावा नको असतो, त्यांना भक्ती हवी असते. सेवा किती दिवस करावी? व्यंकटेश स्तोत्रमची सेवा 3 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 41 दिवस अशा प्रकारे केली जाते. पण स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अडचणी मोठ्या असतील तर सेवा सुद्धा सातत्याने करावी लागते. आपल्याला कधी कधी वाटतं आज सेवा केली की उद्याच चमत्कार व्हावा, पण प्रत्येकाचं कर्मफळ वेगळं असतं. काहींना लगेच अनुभव येतो तर काहींना वेळ लागतो. म्हणून श्रद्धा, सातत्य आणि संयम हे खूप महत्वाचं आहे. 3 रात्रीची सेवा कशी करावी? स्वामी भक्तांनो, आता सर्वात महत्वाचा भाग, 3 रात्रीची सेवा. ही सेवा तुम्ही अधिक महिन्यात कोणत्याही दिवशी सुरू करू शकता. विशेषतः गुरुवार, गुरुपुष्यामृत योग किंवा विष्णू पूजेसाठी शुभ दिवस असतील तर अधिक उत्तम. सेवेचे नियम: ही सेवा करताना 3 दिवस ब्रह्मचर्य पाळावं, घरात मांसाहार होऊ देऊ नये, शक्य असेल तर कांदा लसूण टाळावं, मन शांत ठेवावं. स्वामी भक्तांनो, आपण इतक्या श्रद्धेने सेवा करत असतो तर घरातलं वातावरण देखील सात्विक असणं महत्वाचं आहे. रात्रीची सेवा कधी करावी? ही सेवा साधारणपणे रात्री 12 नंतर केली जाते, कारण त्यावेळेला वातावरण शांत असतं, मन स्थिर होतं आणि भक्तीमध्ये सहज एकाग्रता येते. मांडणी कशी करावी? अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत, भगवान श्रीहरी विष्णूंचा फोटो ठेवावा, पिवळं आसन घ्यावं, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि मग शांतपणे बसावं. पठण कसं करायचं? स्वामी भक्तांनो, व्यंकटेश स्तोत्रम संस्कृत मध्ये किंवा मराठीत दोन्ही प्रकारे म्हणू शकता. महत्वाचं काय तर भावपूर्वक म्हणणं. 21 वेळा पठण केलं जातं, पण घाईघाईत नाही, कारण काही लोक इतक्या वेगात म्हणतात की त्यामध्ये भावच राहत नाही. शांतपणे स्पष्ट उच्चारांनी मन लावून पठण करा. अतिरिक्त सेवा: जर वेळ असेल तर व्यंकटेश स्तोत्रम सुरू करण्यापूर्वी विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र यांची एक माळ जपू शकता. यामुळे मन अधिक शांत होतं. सेवा करताना काय टाळावं? सेवा करताना मध्येच उठू नका,
रागवू नका, मोठ्याने बोलू नका, कारण त्या क्षणी तुमचं मन आणि तुमची ऊर्जा पूर्णपणे सेवेशी जोडलेली असते. अनुभव येतात का? स्वामी भक्तांनो, अनेक जण विचारतात, सेवा करताना काही अनुभव येतात का? हो, काहींना मन शांत झाल्यासारखं वाटतं, काहींना सकारात्मक ऊर्जा जाणवते, तर काहींना सुंदर स्वप्न पडतात. पण काहीही अनुभव आला तरी घाबरायचं नाही, कारण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा मनाला शांतता देण्यासाठी असते. रात्री सेवा शक्य नसेल तर अनेक महिलांना लहान मुलं, घरची जबाबदारी, तब्येत यामुळे रात्री सेवा करणं शक्य होत नाही. अशा वेळी दिवसा सुद्धा तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता. 3 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, जसं जमेल तसं. सर्वात महत्वाचं म्हणजे सातत्य. 21 दिवस आणि 41 दिवस सेवा. जर तुम्ही 21 दिवस किंवा 41 दिवस सेवा करत असाल, तर यावेळी मध्येच मासिक धर्म आला तर ते दिवस सोडून नंतर सेवा पुढे सुरू करू शकता. पण सुतक आणि विटाळल्यास सेवा नव्याने सुरू केली जाते. उद्यापन कसं करावं? 3 दिवसांची सेवा पूर्ण झाल्यावर चौथ्या दिवशी पिवळी खिचडी, शिरा यांचा नैवेद्य दाखवावा. शक्य असेल तर अन्नदान, गाईला नैवेद्य, गरजू व्यक्तीला मदत तुम्ही करू शकता. उद्यापन म्हणजे दिखावा नाही, यथाशक्ती केलेली भक्ती. अधिक महिन्याचं महत्व. स्वामी भक्तांनो, हा अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित मानला जातो. म्हणून व्यंकटेश स्तोत्रम, विष्णू सहस्रनाम, नामस्मरण या काळात अत्यंत महत्वाचं दिलं जातं. या काळात विशेष महत्व दिलं जातं. स्वामी भक्तांनो, व्यंकटेश स्तोत्रमची ही अतिशय सुंदर आणि जागृत सेवा या अधिक महिन्यात नक्की करा. भगवान श्रीहरी विष्णू तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि सकारात्मकता भरून टाकोत. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जाता जाता सर्वांनी मनापासून म्हणा, व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.